देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी महाआरती. शहर भाजपच्या वतीनं शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती. राज्यामध्ये विधानसभेचा निकाल लागून 3 दिवस झाले असून राज्यात महायुतीनं सर्वाधिक जागा जिंकल्यात. राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यावर जोरदार चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस व्हावे यासाठी आज अहिल्यानगर शहर भाजपच्या वतीनं शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर या ठिकाणी महाआरती करण्यात आली. यावेळी महिलांनी एकच भाऊ देवा भाऊ पुन्हा येणार देवेंद्र भाऊ पुन्हा येणार, एकच लाडका भाऊ देवा भाऊ अशा घोषणा दिल्या. एक एक भाऊ देवा भाऊ, देवेंद्र जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवेंद्र जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महायुतीचा विजय असो, महायुतीचा विजय असो. एकच मुख्यमंत्री देवा भाऊ, एकच मुख्यमंत्री देवा भाऊ. देवा भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवा भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवा भाऊ आमचा भाऊ देवा भाऊ. विधानसभा 2024 नुकतीच पार पडलेली आहे आणि महायुतीला देदीप्यमान अशा प्रकारचं यश यामध्ये मिळालेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही सर्वात मोठी पार्टी चांगल्या पद्धतीनं निवडून आलेली आहे. संख्याबळानं देखील मोठी आहे. राष्ट्रवादी असो, शिवसेना आमच्या बरोबर आमचे मित्र पक्ष असो, यांच्या संगतीनं आम्ही चांगल्या मताधिक्यानं आज निवडून आलेलो असल्या कारणामुळं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची साहजिकच इच्छा आहे की महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि एक चांगलं गतिमान अशा प्रकारचं शासन, ज्यांना यापूर्वीचा चांगला अनुभव आहे, असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उर्फ देवा भाऊ हे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून माळीवाडा गणपती श्री विशाल गणरायाला आम्ही साकडं घातलेलं आहे. त्याला आम्ही आवर्तन केलेली आहेत आणि त्याची आरती करून त्यांना इच्छा व्यक्त केलेली आहे की आमच्या देवा भाऊंना मुख्यमंत्री करावं आणि या महाराष्ट्राला एक विकसित महाराष्ट्र म्हणून त्याच्याकडं येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला देवाभाऊंकडून आहे. आणि म्हणून विकसित भारत, विकसित महाराष्ट्र ही त्यांच्याकडून हो अशा प्रकारची इच्छा आमची आहे. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.